एवढं टेन्शन व्हायला लागलंय त्या गोंडीचं, बाप रे. काम करते, त्या सारंग बाबांना फोन करते. ते मी पाठीमागच्या वेळेस 500 रुपये पण भरले होते ना, त्याचं काय झालं विचार. हां हॅलो. हां बाबा, हां बाबा, हां आओ मी गोंडीची मम्मी बोलते. मी ते नाही का ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली होती बघा पाठीमागच्या वेळेस 500 रुपये भरून. हां तीच. अहो मला तुम्हाला विचारायचं होतं, माझी गोंडी आहे ना एवढी येण्यासारखी वागायला लागली आहे ना, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. अच्छा हां काय हां आज सोमवारच आहे. हां ठीक आहे बर. हां करेन ना, काय अहो प्रॉब्लेम नाही, फरक पडेल ना नक्की. पण बघा बरं का लगेच ना. बरोबर चालतंय. हां ठेवते. हां आयडिया. आता सारंग बाबाचा नुसकाच आणा लिहिला नाही तर मजा येणार रे बाबा. अगं बाई गोंडी, हाय आली होय तू. आले आता स्कूल मधनं. अगं बाई आली का. थांब तिथंच थांब, हालू नको जाग्यावरची. थांब मला तिथे येऊ दे. काय ग नखरी करती का तू. हा का ग काय झालं. ते काल आज सकाळी पीटीएम होती ना, सांगायचं कोणी ते मला. अगं मी तुला त्या दिवशीच सांगितलेलं ना पीटीएम आहे म्हणून, तू विसरली, त्यात माझा काय फॉल्ट आहे. ग बस, काय पण खोटं बोलू नको. कधी सांगितलं का तुम्हाला. हा त्या दिवशी मला नाही आठवत, पण मी तुला सांगितलं. ग बस खोटारडे. कधी बोलली का तू, कधी सांगितलं तुम्हाला. सांगितलं सुद्धा नाहीये एकदा सुद्धा, मला तर नाही आठवत आहे. आणि ह्याच्या त्याच्याकडून कळतंय हे पीटीएमचं, हे झालं ते झालं, अशी तुमची गोंडी तशी तुमची गोंडी. ती किती पिंकीचं कौतुक करून गेली, मला आहे का तसं बोलायला काही. तू ठेवतच नाही कधी बोलायला काही. तुझ्या किती ग खोडी गोंडे, पर वैताग आला. आता उद्या तुला दाखवते, फक्त शाळेत चल तू माझ्यासोबत. अगं मी तुला त्या दिवशी पण सांगितलेलं, आता माझं काय फॉल्ट आहे. मी सकाळी एवढी झोपेत होती, मग आता काय करू. आणि ती पिंकीची आई तुला माहिती आहे ना, नुसती पिंकी करत असते, तिला काय दुसरं सुचतच नाही. थांब, हालू नको जाग्यावरची. लक्षात ठेव गोंडे, उद्या जर का तुझी शाळेतून एक जरी कंप्लेंट आली तर तुझा मिरच्यांचा बट्टा बनवीन आणि बट्टा करीन त्याचा. अगं मम्मी काय ग पण, आणि त्या गॅसवर असा भाजून घेईन त्याला, कळलं ना. मग बोंबलत बस नाही करत, आणि तिथून हालू नको त्या जागेवरची. थांबते इथंच थांब. सारंग बाबा ये रिंगा रोळी. सारंग बाबा ए रिंग 1 2 5 4 1 2 5 इडा पिडा हा जागा सोड जा. 5 minutes later. मम्मी हा काय ग. मी आता जरा आवरून घेते बर का. कुठे चालली आता. मी आले जरा 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटं अर्धा तास लावशील तिथं गेल्यानंतर. लवकर बाहेर ये. 2 minutes later. झालं पण बघ, मी तुला बोललेलं ना मी 5 मिनिट घेणार. अगं बाई गोंडे, एवढ्या लवकर कसं काय गावली. 5 मिनिटं पण नाही, 2 मिनिटात तर जाऊन आली तू बाथरूम मधून. मला नक्की सांग, तू तोंड बिन धुतलंय का नाही, का तशी झाली पारू शकत घाणेरड्यासारखं. अगं नाही तू मम्मी, बघ केवढं स्किन बघ माझी केवढी फ्रेश झाली आहे. धुतलंय मी सगळं व्यवस्थित. हा नको दाखवू. आणि आता आहे ना एका गुणी बाळासारखं मी नाश्ता करणार आहे. मला प्लीज खायला देते का. व्हेजिटेबल जरी दिले तरी चालते. अगं व्हेजिटेबल्स, सूर्य नक्की कुठून उगवलाय. मी जाऊन बसत्या, मला प्लीज खायला द्या प्लीज. सारंग बाबाचा महिमा आणि त्यांचा चमत्कारच आहे ग बाई. आणि हो मम्मी, तू पण काही खाल्लं नसशील ना, तू पण तुला काहीतरी खायला घ्या, आपण दोघी जणी मिळून खाऊ. हा ओली मी पण, मला पण घेऊन येते, जा आपण दोघी खाऊ सोबत. जा. Few moments later. गोंडी हा मम्मी दे ना. अगं दे ना, मी घेते. अन्नदाता सुखी भव. तिच्या बाई ही काय अशी मागायला लागली. हा काय मोठा चमत्कार आहे बाई.